सर्वप्रथम सगळ्या इथल्या मराठा बांधवांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय मनोजदादा जरांगे पाटील। आज हे आपण बघताय मागं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे। मागची सगळी आपल्याला फौज दिसते, ही आपल्या भागातून बारामती भागातले सगळे लोक आहेत। ना माझी यांच्याबरोबर ओळख आहे, ना यांची कोणाची माझ्यावर ओळख आहे, ना तर फक्त एकच मराठा धर्म हा आपल्याला जपायचा। छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती संभाजी महाराजांचे 12 बलुत्यांचा मिळून जे स्वराज्य उभा केलं होतं, आज त्या मराठ्यांवरती वाईट वेळ आहे, रात्र वैर्याची आहे। तेव्हा ही जी हाक्या, कोप्या, छग्या, हे जे भडवे आहेत ना, त्याला वडापाव दाखवा, त्या भेटला वडापाव दाखव इकडे घे। हा जो वडापाववाले जे आहेत, जे मराठ्यांच्या आरक्षणाला विघ्न तयार करताय, त्यांना माझं एकच सांगणं आहे, फक्त तुम्ही हितला जर मराठा जर मुद्दा तुम्ही जिथं जिथं ज्या वाड्या वस्त्यात राहता ते अशी वाहून जातील। त्याच्यामुळं मराठ्यांचा नाद हा कधी करू नका, मराठ्यांचं रक्त जर उसळाला भाग पाडू नका। हे आज सगळी जी उभा दिसत आहेत, तर आपल्या हे जे दिसत आहे सगळं, आज मराठा समाज एकवटलाय। अख्ख्या महाराष्ट्रातून देशाच्या कानाकोपऱ्यात जिथं जिथं मराठा आहे तिथं आज हा मराठा उभा इथे। मराठ्यांच्या नादाला लागू नका, मराठ्यांना उचकावू नका। आरक्षण आम्ही प्रेमानं सगळ्याच्या संमतीनं करतोय। तेव्हा सरकारला एकच इशारा आहे की गोडी गुलाबीने जे मराठ्यांच्या पदरात जे आरक्षण आहे ते मराठ्यांना आरक्षण द्यावं, कारण आम्हाला कुणाच्या ताटात घ्यायची सवय नाहीये, मराठ्यांच्या रक्तात ही सवय नाहीये। मराठा असा एक जात आहे, असा एक धर्म आहे जो 12 बलुत्यांना बरोबर घेऊन चालणारा मराठा समाज आहे। वेळ पडली समोरच्याला आपला स्वतःचा जीव घाण ठेवतो मराठा, पण दुसऱ्याचं भलं करतो। मराठ्यांनी आजपर्यंत दुसऱ्याच्या ताटातलं कधीच खाल्लेलं नाही, काढणार नाही, इथून पुढेही काढणार नाही। त्याच्यामुळे जे मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे। आज कितीतरी पिढ्या म्हणजे आपल्या ह्या राज्यकर्त्यांना, ज्या मतदारसंघातून आम्ही बारामती असेल, सोलापूर मतदारसंघ असेल, माढा मतदारसंघ असेल, पुणे जिल्ह्याचा असेल, म्हणजे आमच्याच मतदारसंघातले जे गांडू फडवे आहेत राजकारणी, त्यांनी ह्या आरक्षणाचा जो भास इतर ह्या भडव्यांच्या तोंडात घातला, त्यांना आजपर्यंत ह्या गोष्टीची लाज वाटत नाहीये की आपल्याच किती पिढ्यानपिढ्या मराठा समाजाच्या किती पिढ्या आम्ही मातीत घातल्या, त्याच्यासाठी आता तरी जागा। आणि माझं सगळ्यात मोठं महाराष्ट्रातल्या देशातल्या एका राजकीय नेत्याला माझं हे सांगणं आहे, मी नाव नाही घेत आहे, तोही आमच्याच रक्ताचा भडवा आहे, पण तो जो मराठ्यांना आजपर्यंत जो मातीत घालत आला त्याला माझं एक सांगणं आहे, कमीत कमी आता मरेपर्यंत मराठ्यांचा आशीर्वाद नाही घेतला, कमीत कमी मरताना थोडे दिवस राहिले, मरताना तर कमीत कमी मराठ्यांचा आशीर्वाद घेऊन मर, मराठ्यांचा शाप घेऊ नको, हे तरी चांगलं एक काम कर। कमीत कमी मरताना मराठा म्हणून आजपर्यंत आम्ही 60-65 वर्ष डोक्यावर बसवलं, पण तुम्ही नेहमीच मराठ्यांना मागे काढले। त्याच्यामुळे त्या मराठ्यांना माझं एकच सांगणं आहे, हे जे भडवे सगळे 223 ते 224 मराठा आमदार आहेत, हे एका माणसाची चाटून जे लाल करताना सत्तेसाठी किंवा खुर्चीसाठी, त्या सगळ्यांनी खूप मराठ्याचं का माफ करा, मी ही मराठीची संस्कृती नाहीये। आम्हाला जिजाऊंनी, छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी वाईट शिकवलेलं नाहीये बोलायला, पण जी आज ह्या लोकांची माती केली आहे ही केवळ ह्या मराठा राजकारण्यांनी केली आहे। तुम्हाला जर सत्तेत बसायचं असेल तर मराठ्यांना बरोबर घेऊन चला, तुम्हाला आयुष्यभर 7 पिढ्या तुमच्या खातील, मराठ्यांना उद्ध्वस्त करू नका। 56 लाख नोंदी आज मराठ्यांच्या निघाल्या, त्याच्यात किती नोंदी तुम्ही दिल्या आजपर्यंत? माझा शरद पवार साहेबांना, अजित पवारांना हा प्रश्न आहे, तुम्ही मराठा म्हणून जे राजकारण करता, आज ह्या मराठ्यांच्या जो काही कुणबीचा दाखला निघतो त्याला किती जणांचा विरोध आहे? काय विरोध असेल? तुम्ही ज्या वेळेस पंचायत समिती असेल, नगर परिषद असेल, सरपंच असेल, ग्रामपंचायत असेल, कुठलाही असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, तुमचा नवऱ्याचा विधान कुणबीचा दाखला निघतो, बायकोचा ओपन, एकाची ओपनची जागा आली बायकोने भरायचा, कुणबीचा ओबीसी जागा आली की तुमचा नवऱ्याचा भरायचा, बाकीच्यांनी काय तुमच्या आयुष्यभर सत्रांच्या उचलायच्या? अरे भाडव्यांना जरा तरी लाज बाळगा, मराठ्यांचं रक्त असं जर खरंच तुमचा बाप आणि तुमच्या आईमध्ये जर रक्ताची भेसळ नसेल तर ह्या मराठ्यांना तुम्ही कुणबीचे दाखले द्याल। मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमागे तुम्ही उभा राहा। आज एक फटक्या माणसानं, एक फटका माणूस आहे मनोज जरांगे पाटील, फटका माणूस आहे। त्या फटक्या माणसाने फक्त महाराष्ट्र नाही, पूर्ण देश, अख्ख्या जगावरती लक्ष लागलं ह्या मराठ्यांकडे, अख्ख्या देशाला हलवून सोडलंय, देशाचं राजकारण हलवून सोडलंय एका फटक्या माणसाने। आणि तुम्ही 55 वर्ष 60 वर्ष राजकारण करता, भांडवळानं लाज वाटली पाहिजे तुम्हाला, मराठ्यांना तुम्ही आरक्षण देऊ शकत नाही। आज एवढी वर्ष तुम्ही 25 वर्ष मराठा म्हणून मुख्य
मुख्यमंत्री राहिलात, काय केलं, काय उपटले तुम्ही? मराठ्यांच्या ताटातलं नियम काढून दुसऱ्याला दिलं. आम्हाला ते म्हणायचं नाही की दुसऱ्याला का दिलं. त्यांचाही अधिकार आहे, त्यांनाही जपण्याचा अधिकार आहे, त्यांचाही आरक्षण हक्क आहे. परंतु मराठ्यांचे आज गरजवंत मराठी कुठे गेले? कुठे गरजवंत मराठ्याला आज कुणबीचा आरक्षणाचा दाखला पाहिजे, तो का नाही मिळत आहे? तेव्हा माझं मूळ एकनाथ शिंदे, अजित पवार, शरद पवार यांना विचारणे, हे मराठ्यांचा कुणबी तुम्ही का विरोध करता? तुमच्या पोरांना 7 पिढ्या, तुम्ही नाही 1000 पिढ्यापासून एवढं कमवून ठेवलं. आज मराठा मागे कुठे आहे? मराठ्यांनी तुम्ही गाडायचं ठरवलं की काय? ही शेवटची लढाई आहे, आरपारची लढाई आहे. तेव्हा माझ्या सगळ्या मराठ्यांना एकच सांगणं, आपल्या भागात आलेल्या मराठ्यांना मनोज दादाच्या पाठीमागे खंबीरपणाने उभा राहा. या सरकारला किंवा ह्या शासनाला चुकावं लागेल मराठ्यांच्या रेट्या पुढं. तेव्हा सगळ्यांना एक सांगतो, एक मराठा, एक मराठा, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, मनोज दादा जरांगे पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय शिवराय, जय शंभू. आरक्षण आपल्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आपल्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. मनोज दादा जरांगे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एक मराठा, लाख मराठा, एक मराठा. लाख मराठा. कोण मत देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. अरे सत्ताधाऱ्यांचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय जिजाऊ, जय शिवराय, तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. जय. अजून एकदा सांगतो, छाग्या, हाग्या आणि गोप्या आपल्या अवकातीत राहा. मराठ्यांच्या नादाला लागू नका. मराठ्यांनी मागण्या भरलेल्या नाही. मराठ्यांचं काय आहे दिसतंय ना? हातात भागवा आहे, रक्ताच्या नसानासात, रक्ताच्या प्रत्येक थेंबात मराठ्याचं रक्त आहे. लक्षात ठेव. छाग्या, हाग्या, गोप्या, ज्या नावानुसार तुमची कर्म आहेत ना, मूळव्याधातून बाहेर पडतात, की तुमची कर्म तुम्हाला त्याच ठिकाणी घेऊन जाणार. जय शिवराय. एकाच विषय